हॅलो, नमस्कार मित्रमंडळी. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच असायला पाहिजे आणि मी सुद्धा बरी आहे. तर मी आज आले होते फ्रेंड्स माझ्या मैत्रिणीच्या गावी. हे बघा सकाळी सकाळीच मी तिच्या घरी पोहोचलेली आहे आणि तिचं गाव, तिच्या घराच्या आजूबाजूचा परिसर अगदी शांत शांत होता. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट होता तिकडे, कोंबड्यांचा नाजूक आरडाओरडासुद्धा होता. सुंदर पहाट, सुंदर सकाळ ही शांतता देणारी होती. बघा हिच्या घरी खूप शांतता वाटते आणि ही शांतता मानवी मनाला उभारी देणारी असते. एक अद्भुत अनुभव असते. पहाटेचा गारवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्योदयापूर्वीची निवांत शांतता मनाला प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा देते. खरंच हिच्या घराच्या आजूबाजूला बघा किती छान छोटी छोटी झाडं होती. उंचच्या उंच नारळाची झाडं, त्यानंतर फणसाची झाडं. हे बघा घराच्या अवतीभोवती इतकी सुंदरच्या सुंदर झाडं लावलेली होती की बघतच राहावंसं वाटत होतं हो नेहमी. त्यामुळे मी आधी टेरेसवर आले. जेव्हा तिच्या घरी आले तेव्हा मी पहिले टेरेसवर आले आणि बघा टेरेसवरून मी हे सगळं शूट केलेलं आहे. बघा तुम्हाला खरंच चांगलं वाटतं की नाही बघून? मला तर फार छान वाटतं आहे. सध्या आपल्याकडे सिलेंडरचं काय चालू आहे ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे या गावच्या लोकांनीसुद्धा बघा कशी सुकी लाकडं आणून ठेवलेली आहेत, जमा करून ठेवलेली आहेत. सुकी लाकडं गावच्या ठिकाणी तसं तर काही प्रॉब्लेमच नसतो म्हणा, सिलेंडर असलं किंवा नसलं. यांच्याकडे यांनी तयार करून ठेवलेली सुकी लाकडंही असतातच. आजूबाजूला खूप छान अशी हिरवळ दिसते बघा आणि तिचं घर पण फार सुंदर होतं. आणि मी होते वरती टेरेसवरून मी हे सगळं शूट केलं आहे फ्रेंड्स. समोरच बघा सूर्योदय झाल्यानंतर सूर्य किती छान दिसतोय बघा. इथे भगवा झेंडा लावलेला होता आणि हे बघा सूर्य किती छान वाटतोय. संपूर्ण सूर्यसुद्धा दिसणारच आहे आपल्याला, बघू आपण. हे बघा सूर्योदय झाल्यानंतर सुद्धा किती छान वाटतंय आणि सूर्य मी तुम्हाला दाखवणारच आहे. बघा सूर्याची किरणं किती छान पडलेली आहेत सर्वत्र. हे बघा, हे मी वरून टेरेसवरून व्हिडिओ काढते. हा बघा कोंबडी आहे खाली. हे छानपैकी झाड आहे उंचच्या उंच. हे खाली तुळशीचं वृंदावन आहे. खूप छान आणि सुंदर असं वातावरण आहे इथे आणि स्पेशली गावच्या ठिकाणी हेच वातावरण असतं. इकडे हा गाईंचा गोठा आहे, ते आपण खाली जाऊन बघूयाच. इथे पाणी तापवायचा बंब आहे त्यांचं. हे बघा कोंबडी, ती हम्मा तिकडे दिसते पण अर्धवट दिसते, तर आपण खाली गेल्यावरती त्या पूर्णपणे हम्माला बघणारच आहोत. बघूया.
हे गहू टाकले होते त्यांनी सुकण्यासाठी. बघा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला किती छान वाटते. आहा हा, खूप छान, खूप सुंदर. हे बघा कोंबड्यांची मस्तपैकी हाक सुद्धा आपल्याला ऐकायला येते. त्यांनी गहू सुकायला टाकलेले आहेत. गहू खूपच काळे दिसत आहेत त्यांचे, त्यामुळे कदाचित टाकले असतील सुकायला. आणि हे आहे माझ्या मैत्रिणीचं सुंदर असं घर. हे बघा सकाळचा सूर्य बघा किती छान वाटतो आणि खरंच खूप मस्त वाटतंय बघायला. सकाळी सकाळी हे सगळं दृश्य आहे मला दिसलं, म्हणूनच मी आल्या आल्या आधी टेरेसवर आले आणि सूर्याला बघितलं. सगळे झाडाझुडपांचं शूट केलं होतं. बघा माझा संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल. आणि पार्ट 1मध्ये ही शांतता मी तुम्हाला दाखवली आहे. पार्ट 2मध्ये आपण काय बघणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पार्ट 2मध्ये, भाग 2मध्ये. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. माझी आंघोळ झाल्यानंतर मी आता खाली आले होते, कारण टेरेसवर जाऊन बराच वेळ झाला होता. सो खाली सगळे आरडाओरडा करायला लागल्या होत्या मैत्रिणी, म्हणून मी खाली आले होते. आणि आता आम्ही नाश्ता करणार होतो. तर फ्रेंड्स माझे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला छान छान कमेंट्स करा. भाग 1 भाग 2 सगळेच व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि ही बघा मनी म्याऊ, मी ज्या खुर्चीवर बसली होती त्याच खुर्चीवर स्वतःच्या पिल्लूला घेऊन झोपली होती. बघा पिल्लू किती गोड बसलेलं आहे. क्यूटशी मनी म्याऊ. बघते टवकारून. भेटूया आता आपण भाग 2मध्ये, पार्ट 2मध्ये. तोपर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ बघा. ही आहे छानशी कोंबडी. फ्रेंड्स माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढचं बघू आपण भाग 2मध्ये. तोपर्यंत बाय बाय.